हॅलो, नमस्कार. मी मीनल. लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज जी मी रेसिपी बनवणार आहे ती आहे कच्च्या केळ्याची सुकी भाजी. ही भाजी टिफिनसाठी सुद्धा उपयोगी पडते. त्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे. 3 कच्ची केळी मी घेतलेली आहे. सुकी भाजी बनवायची आहे. आणखीन साहित्य घेतले ते कोथिंबीर घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट आहे, तेल आहे, एक छोटा कांदा कापून घेतलेला आहे बारीक, मीठ आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, नंतर हळद आहे, धणाजिरा पावडर आहे, हिंग आहे आणि लाल मसाला. फोडणीसाठी घेतलं आहे राई, जिरा आणि कढीपत्ता. एवढे साहित्य मी वापरणार आहे. ते थांबणार. वरची साल काढून टाकायची. केळी अगोदर मी धुवून घेतलेत आणि कापल्यानंतर मी धुणार नाही. कापायच्या अगोदर पण धुवून घ्यायचा आणि वरची साल काढायची. संपूर्ण साल काढून घ्यायची. परत धुवायची नाही, म्हणजे एकदा आपण साल वरची काढल्यावर धुवायची नाही, अगोदरच धुवून घ्यायची स्वच्छ. आपल्याला हवे तसे मोठे लहान असे आपले तुकडे करायचे त्याचे. आता ही अशी संपूर्ण साल काढून झाले. आता हिचे तुकडे करते. आपल्याला जसे पाहिजे तशा साईजचे तुकडे करायचे. तेल गरम झालं आहे. आता टाकते राई, त्याच्यानंतर जिरं, कांदा, कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकते. थोडा हिंग टाकते. आता कांदा छान तळून घेऊया. थोडा नरम करायचा. त्यात थोडं मीठ टाकते त्याच्यात, म्हणजे कांदासुद्धा नरम होईल. थोडासाच टाकते, नंतर भाजीत पण टाकूया. तुम्ही मिरचीवर सुद्धा करू शकता. हिरवी मिरचीवर मी लाल मसाल्यामध्ये करणार आहे. कच्च्या केळ्यापासून वडे, वेफर्स, असे अनेक पदार्थ पण बनवू शकतो. केळ्याचे परोठेसुद्धा होतात छान. या सगळ्या रेसिपी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. केळ्याचे कोफ्तेसुद्धा छान होतात. कोफ्ता करी.
उपास असेल त्या दिवशी कांदा वगैरे वापरायचा नाही. कांदा, आलं, लसूणची पेस्ट वगैरे वापरायची नाही. नुसती हिरवी मिरची, खोबरं, मीठ आणि तुपाची फोडणी, जिऱ्याची राई टाकायची नाही उपासाला. आता ह्याच्यात मी टाकते आलं लसूणची पेस्ट. त्यानंतर हळद टाकते थोडी, पाव चमचा हळद. आपल्याला जसं तिखट पाहिजे त्याप्रमाणे मसाला. मी काश्मीरी मिर्च टाकलेली आहे. धना जिरा पावडर आहे 1 चमचा टाकले. गॅस आता बारीक करते. केव्हाही फोडणी करताना गॅस नाही बारीकच ठेवायचा, गॅस स्लो ठेवायचा. आता हे मसाला चांगला शिजून द्यायचा. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत ही केळी. तुम्ही याच्यात शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकलं तरी चालेल. गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. आता हे मंद गॅसवर आपल्याला शिजवायचे केळी. पाणी अजिबात टाकायचं नाही भाजी शिजेपर्यंत. आपल्याला सुकी भाजी करायची टिफिनसाठी, त्यासाठी आपण त्याच्यात पाणी वापरणार नाहीत. फक्त झाकण ठेवायची वेळी झाकणावर पाणी ठेवायचं म्हणजे ती भाजी खाली लागत नाही. आता ही झाकणावर पाणी ठेवते. फक्त झाकणावर पाणी ठेवलेलं आहे, पाणी टाकलेलं नाही अजिबात. आता बघूया आपण भाजी शिजली का. भाजी शिजत आलेली आहे. आणखीन थोडा वेळ लागेल भाजी शिजायला. आता आपण टाकणार आहोत त्याच्यात खोबरं. अगोदर आपण मीठ टाकलेलं आहे कांद्यामध्ये, पण आता थोडं मीठ कमी टाकायचं. त्यानंतर टाकूया कोथिंबीर. आता हे मिक्स करूया. थोड्या वेळ झाकण लावायचं, झाकणावर पाणी ठेवायचं कारण खाली भाजी करपण्याची शक्यता असते. म्हणून झाकणावर जेव्हा आपल्याला सुकी भाजी करायची असते म्हणजे पाणी अजिबात घालायचं नसेल अशा वेळेला आपण झाकणावर फक्त पाणी ठेवायचं आणि ते पाणी वापरायचं नाही, फक्त झाकणावर, कारण खाली लागू नये भाजी म्हणून आपण झाकणावर पाणी ठेवतो. आता हे थोडा वेळ शिजू देते. झाकण ठेवते मी. आता आपलं मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे. परत झाकणावर मी पाणीच ठेवते आणि हा पाणी नंतर फेकून द्यायचं. कच्च्या केळ्याची भाजी ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.